चला तर मित्रांनो, आज करूया आपण चिकन सूप. चिकन स्वच्छ धुवून कापून घेतले मी. आता टाकते याच्यात मीठ, आता टाकते हळद, आता टाकते 2 टोमॅटो कापून ठेवलेत. चला तर सगळं मिक्स करून घेते. आधी याला एक 15 मिनिटं वाफेवर शिजवते, मग टाकूया आपण याच्यात पाणी. चला तर मित्रांनो, इथं बघू शकता चिकन पाणी सोडलेलं आहे. त्याला स्वतःचं पाणी सुटलं आहे. असं झाल्यानंतरच आपल्याला पाणी टाकायचं आहे, तेव्हा चिकन चांगलं चवीला लागते. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं सूप करायचं आहे, तेवढं पाणी टाकू शकता. चला आता मिक्स करून घेते. परत झाकण लावून शिजवून घेते थोडं. आणि ते मसाल्यासाठी घेतले मी कांदा, खोबरं, आलं, लसूण, धणे आणि जिरे. सगळे मसाले भाजून मिक्सरला बारीक वाटून घेते. तर मित्रांनो, इथं बघू शकता सगळे मसाले भाजून वाटून घेतले मी. ते तेल तापत ठेवले. आता टाकते कढीपत्ते. आता टाकूया हळद, तिखट आणि मीठ. चला तर टाकते वाटण. इथे आहे चिकन मसाला. चला मसाले सगळे परतून घेते, मग दाखवते तुम्हाला. चला तर मित्रांनो, इथे बघू शकता मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं, मसाले परतून झालेत. आता टाकूया चिकन बॉईल केलेलं. आता टाकते गरजेनुसार पाणी. चला आता रस्स्याला एक उकळी आणते. चला तर मित्रांनो, इथे बघू शकता माझा पूर्ण स्वयंपाक रेडी आहे. इथे आहे गरमागरम भात, इथे आहे चिकन रस्सा, इथे आहे चिकन सूप, इथे आहे छास, इथे आहे ठेचा. आता चिकन सूपमध्ये आपण टाकूया चिकन. आता टाकते थोडीशी काळी मिरी पूड आणि वरतून टाकते थोडंसं तूप. चला तर आमचं पूर्ण लंच रेडी आहे. आता मी जेवायला बसतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल, आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मित्रांनो, आज करूया आपण चिकन सूप. चिकन स्वच्छ धुवून कापून घेतले मी. आता टाकते याच्यात मीठ, आता टाकते हळद, आता टाकते 2 टोमॅटो कापून ठेवलेत. चला तर